या सगळ्या गोष्टी या संवादाच्या आहेत. आता मला तिथे पंतप्रधानांनी ज्यावेळी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं, कुमार केतकर स्वतः तिथे हजर होते 16 नोव्हेंबरला, त्यावेळी एका तज्ञाने सांगितलं की यांची पुस्तके ती वेगवेगळ्या विषयावरची आहेत, की त्यांनी पहा इथे अर्थशास्त्रावरती पुस्तकं लिहिलेली आहेत आणि इथे कौटुंबिक ही कहाणी लिहिलेली आहे. या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, या दोन गोष्टी एकच आहेत. म्हणजे पहा तुम्ही, एकीकडे मी आपल्या अर्थव्यवस्थेला जी उभारी आता मिळालेली आहे आणि आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपली जी वाटचाल चालली आहे तिकडे त्याबद्दल मी आर्थिक अंगाने लिहितोय. दुसरीकडे माझं कुटुंब हे त्याचं एक प्रतीक समजून त्या कुटुंबामध्ये झालेली प्रगती जी आहे, त्या कुटुंबाचा जो आलेख आहे तो मांडलेला आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांची सुसंगत आहे. परंतु कुमारचा हा जो मुद्दा होता की हे एवढं सगळं काम करत, कारण मी अखंड काम करत असतो आणि हे सगळं करत असताना कित्येक वेळा काही विषय बाहेर राहू शकतात आणि त्यांनी 2 विषयांचा उल्लेख केला, एक तत्वज्ञान आणि दुसरं विज्ञान. मला असं वाटतं की अतिशय महत्वाची सूचना आहे आणि त्या सूचनेचा मी जरूर विचार करेन. जाधव साहेब, आपण एवढे हे सगळे उलाढाली करताना तुम्हाला असं का वाटलं की दलित साहित्य निराळं असावं? मला 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 असं वाटतं की साहित्यामध्ये 2च प्रकार असतात, एक तर टाकाऊ आणि दुसरं टिकाऊ. आणि साहित्य हे माणसाच्या आपल्या जीवनाला वेगवेगळ्या अंगाने भिडणारं असतं. दलित साहित्य ज्याला म्हणण्यात येतं ते साहित्य म्हणजे काय की गावकुसा बाहेर राहिलेले जे लोक होते त्यांचं जीवन जे होतं, जे इतरांना कल्पना सुद्धा नव्हती की अशा प्रकारचं जीवन आपल्या परिसरामध्ये गावकुसा बाहेर लोक जगत होते, त्या प्रकारे ते आलं म्हणून त्याला एक वेगळी संज्ञा आलेली आहे. परंतु त्याचं ते वेगळंच असलं पाहिजे असं मला वाटत नाही. ठामपणे वाटत हो, निश्चितपणे. मात्र हे जे साहित्य आहे गावकुसा बाहेरचं ते एक वेगळ्या प्रकारचं आहे, त्याची एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी आहे आणि ती ठेवण्यासाठी जर कोणी त्याला दलित साहित्य म्हणत असेल तर मला त्याच्याशी वाद घालायचा नाही, कारण मी त्या साहित्यिक वादविवादात पडायचंच नाही. आपला एक अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला विचारतो, बोला ना, हे राखीव जागा आर्थिक निकषावर असाव्यात का? नाही, आर्थिक जागा या सध्याच्या धोरणाप्रमाणेच असाव्यात असं मला वाटतं, जातीच्या कारणास्तव. तुम्ही पहा की आपल्याकडे याचं थोडंसं दीर्घ उत्तर मला द्यावं लागेल, कारण हा फार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे, आपल्या देशातली सामाजिक परिस्थिती, जाती, उपजाती, पोटजाती, उपजाती याच्यामध्ये ही जी विभागणी आपल्या समाजात झाली होती, आपल्याकडे नुसतं गुरुकुल पद्धतीचं बोललं तरी लोक भावुक होतात. गुरुकुल पद्धतीसारखी भिकार आणि आपल्या देशाला अत्यंत घातक ठरलेली दुसरी पद्धत मला कल्पना सुद्धा करता येते, ज्यामध्ये केवळ काही जातीच्या व तथाकथित उच्च जातीच्या आणि राजपुत्र अशा लोकांना फक्त शिक्षण द्यायचं, बाकीच्यांना कोणाला शिक्षण नाही द्यायचं आणि त्यांना त्यांच्यामध्ये जे निसर्गदत्त नैपुण्य असेल ते पुढे आणण्याची संधीच द्यायची नाही. हा प्रकार जो झाला आपल्याकडे हजारो वर्ष, त्यामुळे आपली परिस्थिती खालावत गेलेली आहे आणि ते बदलायला पाहिजे. ते बदलण्यासाठी संधी या जास्तीत जास्त समाज घटकांना मिळाल्या पाहिजे. शिक्षण, आता आमच्या कुटुंबाची प्रगती झाली त्याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आता माझा बाप जो स्वतः कधीच शाळेत गेला नव्हता, आम्ही सगळे शिकलो आणि आम्ही सगळे पुढे आलो. याचं कारण काय? याचं असं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा या माणसाने घेतली आणि आंबेडकरांचा जो संदेश होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षणावरती जो महत्व दिलं होतं ते त्यांनी ग्राह्य धरलं आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं. माझ्या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे की माझ्या बापाने कसं आंदोलन केलं तिथे छबिलदास मध्ये त्याच्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून, आणि तोच मुलगा पुढे मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त झाला. जर माझ्या बापाने असं ठरवलं असतं की आम्ही सगळ्या मुलांनी गावामध्ये थांबून गुरं वळायची तर कोणी त्यांना दोष दिला नसता. त्यावेळी परिस्थितीच तशी होती, पण त्यांनी शिक्षणाचा विचार केला. आता तुम्ही या पोझिशनला असताना तुमची कार्य करण्याची पद्धत म्हणजे आता पहा, मी रिझर्व्ह बँकेचं जे अर्थ खातं आहे त्या खात्याचा प्रमुख आहे, चीफ इकॉनॉमिस्ट अँड प्रिन्सिपल ऍडवायझर, म्हणजे मुख्य अर्थतज्ञ आणि प्रधान परामर्शदाता, हे माझं शीर्षक आहे. आमच्याकडे रिझर्व्ह बँकेची जी थिंक टँक आहे, आपल्या देशातली सगळ्यात मोठी थिंक टँक ही रिझर्व्ह बँकेत आहे. तुम्हाला कल्पना येणार नाही, एक 600 लोक आमच्या विभागात काम करतात आणि 115 अर्थतज्ञ एकत्र काम करतात. भारतामध्ये इतर कुठेही एवढ्या मोठ्या संख्येने अर्थतज्ञ एकत्र काम करत नाही. या सगळ्या अर्थतज्ञांचा मी कॅप्टन आहे
आणि रिझर्व्ह बँकेला आणि एकंदरीत आर्थिक सल्ला देण्याचं काम हे आम्ही सातत्यानं करत असतो. तर हे जे आहे ही रिसर्च करण्याची, संशोधन करण्याची प्रक्रिया चालूच असते. त्यामुळे अवलोकन करणं, माहिती मिळवत राहणं, त्याचं विश्लेषण करणं आणि काही सिद्धांत मांडणं आणि वेळोवेळी सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला सल्ला देणं हे काम सातत्यानं चालू असतं. परंतु पुढे तुम्हाला असं वाटतं का गव्हर्नर होऊन ज्या नोटा आहेत त्याच्यावर आपली सही असावी का नाही वाटतं ना? मग काय वाटायलाच पाहिजे. हे स्वप्न आहे की स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे तुमच्यात, आत्मविश्वास? स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे असं मी म्हणेन, परंतु ते पूर्ण होईल किंवा काय हे काळ ठरवणार आहे. पण माझ्याकडून त्याच्यात कसूर होणारच नाही. तुम्ही पहा की आमचा बाप मध्ये एक फार उत्तम प्रसंग आहे. माझ्या बापाने, मी अगदी लहान असताना ज्यावेळी माझा पहिला नंबर वगैरे यायला लागला ना, आमच्या घरात येणारे सगळे लोक विचारायचे, तू मोठेपणी कोण होणार, तू कोण होणार असं विचारायचे. तर मी गुळमुळीत उत्तर द्यायचो. एकदा माझ्या मोठ्या भावाने विचारलं जेडीने, काय रे तू कोण होणार मोठा झाल्यानंतर? तर मला वाटलं की भाऊ बोलतोय म्हणून आपण खरं सांगितलं पाहिजे. तर मी त्याला म्हटलं की मी मोठं झाल्यानंतर लेखक होणार आहे. मी लेखक होणार असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मारायला लागणार असं तो काहीतरी बोलला. त्यावेळी लेखकांची परिस्थिती फार वाईट असली पाहिजे. नंतर माझ्या बापाने मला बोलवलं आणि माझा बाप मला जे बोलला ना ते माझ्या बापाच्या स्टाईल मध्ये तुम्हाला सांगतो. तर म्हणाला माझा बाप, हे पाय, हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर वय, तू इंजिनियर वय, तू बालिस्टर वय, पण तू काय कोणाचं ऐकू नको. आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच होय का धमुकच होय, पण मग म्हणणं एकच आहे, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे की समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. म्हणजे वडिलांनी सांगितलेलं खरं झालं, लेखक म्हणून झाला टॉपला गेला. हे वाक्य वडिलांचं तुमच्या खरं झालं, बरोबर. परंतु मला असं वाटतं की अंतिमतः लोकांनी ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय त्यांनी मला दिलेलं मान हेच माझं खरं मानधन. आता टिकलं. आता जे काही तुम्ही सांगाल याची शपथ घेऊन सांगायचं, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तुमच्या बायकोलाही आवडतं. फ्रूट अँड नटची शपथ घेऊन सांग. तुमच्यावर कोणाचा जास्त प्रभाव पडला, मनमोहन सिंग की अमर्त्य सेन? मनमोहन सिंग. ऋण कोणाच्या मनात, बापाचे की बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा माझे बापच आहे. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर. तेंडुलकर की गावस्कर? तेंडुलकर. लेखकामध्ये नामदेव ढसाळ की दया पवार? दया पवार. तुम्ही या ठिकाणी आलात, बिनधास्तपणे मुलाखत दिली, त्याबद्दल जी मराठी वाहिनीतर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि एक छोटीशी भेट देतो त्याचा आपण स्वीकार करा. धन्यवाद. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, राम करी काम वेड्या, राम करी काम रे. वा, काय सुंदर आहे. फारच छान, फारच फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. आभार.